पाहिजे आणि यात जास्त महिलांचा वाटा असावा असे मी आवर्जून तुम्हाला सांगत असते. तर लहानपणापासून यांना मारुती स्तोत्र, रामरक्षा ही छोटी मोठी स्तोत्र सगळी आली पाहिजेत. आपण पाहतो मुलांना मंत्रपुष्पांजली खडखड म्हणता येत नाही, तर हे आईचं कर्तव्य आहे की त्याला शिकवलंच पाहिजे. हल्लीच्या मुली खूप हे झालेल्या आहेत, काळजीपूर्वक मुलांना शिकवतात हल्लीच्या मुली आणि मुलांकडनं म्हणून घेतात. तर हे संस्कार आपण लहानपणापासून मुलांना घडवले पाहिजेत. आपण पाहतो मुस्लिम लोकांमध्ये मूल 3 वर्षाचं झालं की त्यांना कुराण शिकायला पाठवतात. आपल्याकडे कंपल्सरी असं काही नाही की लगेच त्या मुलांना शिकवायला पाठवलं पाहिजे, असं काही आपल्याकडे नियम नाही आहे. नंतर ख्रिश्चन लोकांमध्ये रविवारी बरोबर चर्चला जातात, मुस्लिम लोक शुक्रवारी नमाज पढतात. आपल्या हिंदू धर्मातही आपण असा ठराविक दिवस ठेवला पाहिजे की त्या दिवशी आपण देवाला गेलंच पाहिजे. आपला आता देवीचा शुक्रवार आहे, दत्ताचा गुरुवार आहे, पण सगळ्यांनी अगदी कटाक्षाने पाळलं पाहिजे की या दिवशी आपण मंदिरात गेलंच पाहिजे, दर्शन घेतलंच पाहिजे, नतमस्तक झालंच पाहिजे. आमचे सर नेहमी म्हणतात 2 हस्तक 1 मस्तक ठेवा आणि कृष्ण मंदिरात 8 दिवसाला तरी एकदा दर्शनाला या. तर हे आपण मनाने मानलं पाहिजे आणि मुलांवर संस्कार घडवले पाहिजेत, हे मला यातून सांगावंसे वाटते. मैत्रिणींनो, आपल्याला माहित आहे तुम्हाला या माहित असतील कोण, अपर्णाताई रामतीर्थकर, कैलासवासी अपर्णाताई रामतीर्थकर या ॲडव्होकेट होत्या, वकील होत्या. त्या जवळजवळ 1-2 वर्षापूर्वी गेल्या त्या. तर त्यांची भाषणं आजही युट्यूबवर आहेत आणि आपण इथे पण नांदेडमध्ये पण त्यांची भाषणं ऐकली होती. तर त्या काय म्हणतात, नेहमी त्या सांगतात की मुलींना तुम्ही मुलींप्रमाणे वागवा आणि त्या नेहमी मुलींच्या आयांना दोष देतात. आयांनी कपडे चांगले घातले पाहिजे, आयांचं बघूनच मुली कपडे चांगले घालतील, आयांचं अनुकरण मुली करतात. तर त्या नेहमी आईला दोष देतात, मुलींच्या आईला. तुम्ही अपर्णाताई रामतीर्थकर अतिशय परखडपणे बोलायच्या, तुम्ही सगळ्यांनी भाषणं ऐकली असतील किंवा अजूनही त्यांची भाषणं युट्यूबवर आहेत, ऐका तुम्ही. तर त्या नेहमी सांगतात की मुलींना मुलींप्रमाणे वागवा. काही काही घरांमध्ये कसं असतं, मुलगी अभ्यासात हुशार आहे, चल तू की नाही स्वयंपाकघरात तुला काम आलं नाही तरी चालेल, बाकी सगळं काही आलं नाही तरी चालेल, पण तू फक्त काम कर, अभ्यास कर, मोठ्या पदावर नोकरी कर, म्हणजे झालं. आता काय कामाला तर काय बायका मिळतात, तुला बाकीची कामं आली नाही तरी चालेल. पण त्या अमरनाथाई म्हणतात हे अगदी चूक आहे. मुलींना थोडंफार तरी घरातलं काम आलं पाहिजे आणि मुलींची वृत्ती ही स्त्रीचीच असली पाहिजे, तिची पुरुषी वृत्ती असू नये. आईने मुलींना पुरुषाप्रमाणे वागवू नये, मुलाप्रमाणे वागवू नये, मुलीप्रमाणेच वागवावं. कारण जेव्हा लग्नाच्या बाजारात मुलीचं वय येतं, लग्नाच्या वेळेस एका मुलाशी तिचं लग्न होतं, त्या मुलाची मुलगा म्हणजे पुरुष वृत्तीचा मुलगा आणि ही मुलगी तिची ही वृत्ती पुरुषी, लहानपणापासून तिला ते पुरुषी वृत्ती सवय झालेली असते. मग ह्या दोन्ही पुरुषांचे म्हणजेच ह्या मुलीचे आणि त्या मुलाचे लग्न झाल्यावर अर्थातच त्यांचे विचार जमेन असे होतात, त्यामुळे घटस्फोटाकडे यांचा कल जातो. तर अपर्णाताई आवर्जून सांगतात की मुलींना मुलींप्रमाणे वागवा, मुलांना मुलांप्रमाणे वागवा, हेच याच्यातून सांगत असतात. माझी आजी तर नेहमी म्हणायची बरं का की जरी कलेक्टर जरी बाई असली तरी तिने घरातलं सगळं काम केलं पाहिजे आणि नवऱ्याचा प्रेमाचा मार्ग हा पोटातूनच जात असतो, त्यामुळे स्वयंपाक हा बाईला आलाच पाहिजे. आता हल्लीच्या मुली खूप हुशार झाल्या आहेत, बाहेरची कामही करतात, स्वयंपाकही करतात आणि सगळं मॅनेज करतात व्यवस्थित, अगदी आपल्याला माहीत आहे. या कलेक्टरचा विषय निघाल्यावरून मला एक आठवतं, आपल्या या औरंगाबादच्या कलेक्टर आहेत अंजलीताई धानोरकर, बहुतेक त्या नांदेडच्याच आहेत, त्यांचं नांदेडचं सासर आहे. त्यांचा उल्लेख मला इथे आवर्जून करावासा वाटतो. त्या काय म्हणतात की त्यांना एका भाषणामध्ये लोकांनी विचारलं की तुम्हाला सर्वोच्च आनंद केव्हा झाला, तर त्या सांगतात मला आयुष्यात 2 वेळेस सर्वोच्च आनंद झाला. केव्हा, तर एकदा जेव्हा की मी तहसीलदार झाले, परीक्षा देऊन माझी तहसीलदार म्हणून निवड झाली आणि त्या पदावर माझी नियुक्ती झाली, त्या दिवशी मला सर्वोच्च आनंद झाला आणि मी रात्रभर झोपू शकले नाही. आणि दुसरा सर्वोच्च आनंद केव्हा झाला, जेव्हा मी एका बाळाची आई झाले तेव्हा मला सर्वोच्च आनंद झाला, असं त्यांनी सांगितलं. तर हे सांगण्याचं मुद्दा कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मी मुलाची आई असते घरामध्ये, तेव्हा त्या मुलाची मी आई असते, नवऱ्याची पत्नी असते, सासू सासऱ्यांची सून असते आणि दीर नंदांची वहिनी असते. त्यामुळे मी घरातील कामे अगदी कटाक्षाने पाळते. मी भले स्वयंपाकघरात जाऊन बराबर स्वयंपाक करणार नाही किंवा झाडून काढणार नाही, पण सगळ्यांच्या वेळा सांभाळून, बाईने जरी स्वयंपाक केला तरी सगळ्यांचे डबे वगैरे करून सगळ्यांच्या वेळा सांभाळून सगळ्यांचं देऊन मग मी माझ्या कामाला बाहेर निघते. म्हणजे घरातली ही जी तिची जबाबदारी आहे ती पूर्णतः पाळते. आणि मग मी जेव्हा ऑफिसमध्ये असते, टेबलवर बसते,
तेव्हा मात्र मी काय करते, पूर्णतः घरातलं सगळं विसरून जाते आणि मग ऑफिसमध्ये मन गुंतवते आणि सगळे निर्णय बरोबर घेते. तेव्हा मला घरातले विचार मुळीच येत नाहीत. म्हणजे ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्ये आणि घरातल्या गोष्टी घरात असं मी ठरवते. तर मैत्रिणींनो, त्या सांगतात की काही काही महिला काय करतात, ऑफिसमध्ये ताण असतात आणि त्या बाहेर बॉसिंग करत असतात, घरात आल्यावर सुद्धा त्या बॉसिंग करतात, नवऱ्यावर ओरडाआरडा, मुलांवर ओरडाआरडा. त्यामुळे काय होतं, घरातील वातावरण बिघडून जातं आणि मग त्यांच्यामध्ये खटके उडायला लागतात. तर त्या आवर्जून सांगतात मैत्रिणींनो की तुम्ही असं करू नका. घरामध्ये जे भांडणं होतात त्याचं हेच कारण आहे. तर बाहेरच्या गोष्टी बाहेर ठेवा आणि घरातल्या गोष्टी घरात ठेवा, असं त्या आवर्जून सांगतात. मैत्रिणींनो, मध्यंतरी मी एक माझी कथा लिहिली होती बरं का. त्या कथेचं नाव होतं व्यथा मुलाच्या आईची. व्यथा मुलाच्या आईची या कथेमध्ये मी काय लिहिलं होतं, त्या मुलाचं 30व्या वर्षी लग्न होतं आणि दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर असतात. तर लग्न झाल्यावर 5-6 महिन्यातच त्या दोघांमध्ये पटेनासं होतं आणि ती मुलगी त्याला घटस्फोट मागते आणि दुर्दैवाने वर्षाच्या त्यांचा घटस्फोट होतो. तर या कथेमध्ये मी असा उल्लेख केला होता की त्या मुलीने तडजोड केली नाही, त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला आणि यामध्ये दोष त्या मुलीच्या आईचा आहे असं मी लिहिलं होतं. तर या लिहिण्यावर मला अनेक प्रतिक्रिया आल्या. सगळ्या मुलींनी मला विचारलं, बायकांनी, की तुम्ही फक्त आईला दोषी का ठरवता, वडीलही तितकेच दोषी आहेत, असं त्यांनी मला प्रश्न विचारला होता. तर मैत्रिणींनो, मला असे वाटते की मुली ह्या लहानपणापासून आईच्या सानिध्यात असतात, त्यामुळे आईच्यावर जास्त जबाबदारी मुलीला वाढवण्याची असते. आईने मुलींना तडजोड करायला शिकवलं पाहिजे आणि वडिलांनीही आता मुलगी शिकायची असली की मुलगी वडिलांना म्हणते, बाबा मला शिकायचंय. वडील इकडे हाडाची काढं करतात, कष्ट करतात, पैसा कमावतात, एवढ्या मोठ्या 50,000 1 लाख अशा फिया भरतात. आपल्याला तर माहित आहे हल्ली किती फी झालेली आहे. एवढी फी भरतात, त्यांना दुसरीकडे ठेवतात. पण या मुली तिथे राहतात, तिथे काय करतात, त्यांचं मित्रमंडळ कोण आहे, त्यांचे मोबाईल चेक केले पाहिजे, त्यांचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे, हे वडिलांचं काम आहे असं मला वाटतं आणि वडिलांनी हे पाहिलं पाहिजे. आणि महिलांनी मात्र घरातूनच मुलीचा पाय थोडासा जरी मुलीच्या याच्यात बदल झाला तरी आईच्या लगेच लक्षात येतं की मुलीचं काहीतरी चुकत आहे. तर मला असे वाटते या गोष्टीमध्ये आई आणि वडील दोघेही जबाबदार आहेत, पण आईचा वाटा मात्र त्यात सर्वात जास्त आहे असे मला वाटते. मैत्रिणींनो, या आपल्या ज्या महिला आहेत, प्रत्येक महिलेच्या मागे जसं प्रत्येक पुरुषाच्या मागे महिला असते, त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेच्या मागे पुरुषाचा हात असतो असे मला वाटते. याबाबत आपल्याला उदाहरण म्हटलं तर आपल्याला ज्योतिबा फुलेंचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. तो काळ तर किती कठीण होता. त्या कठीण काळामध्ये सावित्रीबाई फुलेंना बाहेर पडता येत नव्हतं, पण त्यांनी ज्योतिबा फुलेंनी त्यांना धाडस दिलं. प्रत्येक गोष्टी त्यांना पुढे घातलं आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या आणि त्यांचेच हे म्हणून आज आपण इथे ताठमानेने महिला या सर्व शिकल्या आणि आज आपण पुढे आलेलो आहोत. तर आपण हे मानलं पाहिजे की सर्वांनी महिला जशा पुरुषांच्या मागे जशा महिला असतात तशा कर्तबगार महिलांच्या मागे पुरुष हे असतातच. आणि महिला आणि पुरुष दोघांमध्ये सहचर्य हवे, दोघांमध्ये सामंजस्य हवे. प्रत्येक गोष्टीची दोघांनी विचार करून चर्चा करून एकमेकांची प्रगती कशी होईल हे दोघांनी पाहिले तर खरोखर आपली त्यांचे पुढचे जे जीवन आहे ते आनंदात जाईल आणि ते त्यांच्या याच्यामध्ये कार्यामध्ये अतिशय यशस्वी होतील असे मला वाटते. तर एकमेकांच्या सहकार्याने दोघांनी संसार करावा असे मला वाटते. पूर्वीचा एक काळ असा होता की मुलगी झाली, अरे वा, अरे बापरे, मुलगी झाली, खरंच काहीतरी मागच्या जन्मीचं पाप आहे असं पूर्वी म्हणायचे. पण हल्ली कसं झालंय, मुलगी झाली, वा वा, मुलगी म्हणजे धनाची पेटी. हल्लीच्या काळात मुलींना खूप महत्व आहे आणि मुलगीच आई वडिलांचे पान फेडते, आई वडिलांवर माया करते, लक्ष देते असे म्हणतात. पण याचा अर्थ असा आहे का की मुलगी चांगली आणि मुलगा चांगला नाही, असा अर्थ मुळीच नाही. मैत्रिणींनो, मुलगी ही तितकीच आपल्याला हवी आहे आणि मुलगाही तितकाच आपल्याला हवा आहे. मुलगी ही आई वडिलांवर प्रेम करते आणि मुलगाही आई वडिलांवर प्रेम करतो. तर दोन्हीची आपल्या राष्ट्राला गरज आहे, दोघांचीही आपल्याला गरज आहे. तर आपण दोघांनाही समसमान मानावे, मुलींना आणि मुलांना, असे मला यातून सांगावेसे वाटते. मैत्रिणींनो, मी 5-6 वर्षापूर्वी एक पेपरमध्ये कथा वाचली होती. सिनियर सिटीजन्सचा टूर होता बरं का तो. त्यामध्ये 15-20 जणांचा ग्रुप होता असा. ते सगळे युरोप टूरला गेले होते. तर त्यांच्या सोबत
2 महिला होत्या, परदेशी महिला, ज्या गाईड होत्या त्या. तर त्या त्यांच्यावर फिरत होत्या 15-20 दिवस. 15-20 दिवस झाले, त्यांचा टूर संपला. आता त्यांची भारतात परत येण्याची वेळ झाली. जेव्हा निरोप घेताना त्या ज्या गाईड होत्या त्यांना गहिवरून आले, डोळ्यात पाणी आले त्यांच्या. का बरं? त्या म्हणाल्या की आम्ही तुमच्याबरोबर 15 दिवसापासून फिरतो. तुम्ही 60-70चे सगळे लोक आहात. तुम्ही प्रत्येकाने एकमेकांबरोबर 40 वर्षे 50 वर्ष संसार केलेला आहे. खरोखर आम्हाला तुमचं खूप कौतुक वाटते की तुम्ही एकमेकांना किती साथ देता, एकमेकांशी किती एकोप्याने राहता. खरोखर तुमची ही भारतीय संस्कृती अतिशय चांगली आहे आणि तुमच्याकडे कुटुंब व्यवस्थेचे खूप महत्व आहे. तुमची ही संस्कृती आम्हाला खूप आवडते. आमच्याकडे कसं आहे, पहिल्या नवऱ्याचा एक मुलगा, दुसऱ्या नवऱ्याची मुलगी, तिसरं आणखी काहीतरी, हे असं असल्यामुळे आमच्या एकमेकांमध्ये प्रेम, नातेसंबंध काहीही राहत नाही. कोणी कोणाबरोबर राहावं, कोणी कोणाबरोबर राहावं, मन मानेल तिकडे जावं, अशी आमची हे आहे. पण तुमच्या भारतीय संस्कृतीचा खरोखर आम्हाला कौतुक वाटतं आणि तुमच्याकडे जी कुटुंब व्यवस्था आहे तिचा खरोखर आम्हाला आदर वाटतो, असं हे परकीय महिलांनी त्या ग्रुपमध्ये म्हटलेलं आहे. हे मी प्रत्यक्ष पेपरमध्ये वाचलेलं आहे बरं का. तर मैत्रिणींनो, परकीयांना जर आपल्या या संस्कृतीविषयी एवढं महत्व वाटतंय तर आपण आपली संस्कृती का जपू नये? आपण संस्कृती आपली जपली पाहिजे, आपण आपली कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे आणि आपण असं आनंदाने राहिलं पाहिजे. आपली संस्कृती ही महत्वाची आहे, म्हणूनच या संस्कृतीविषयी मला अभिमान आहे. मैत्रिणींनो, आपला हा एक भारत देश आहे, असा देश आहे जगातला सर्वात एक की त्याला माता म्हणून संबोधले जाते. आपल्या भारत देशाला भारत माता म्हणून आपण संबोधलं जातो. आपण बघूया बरं, इतर कुठल्या तरी देशाला अशी माता म्हणून दिलेली आहे का उपमा? कुठेच नाही. आपण म्हणून बघूया, चीन माता, पाकिस्तान माता, अमेरिका माता. कसं वाटते? मनाला सुद्धा पटत नाही. कारण ही जी मातेची उपमा दिलेली आहे, आपली भारतीय संस्कृती आहे, ही आईची जबाबदारी पेलण्याला सर्वात समर्थ आहे आणि ही अशी आपली संस्कृती, भारतीय संस्कृती, याचा मला सार्थ अभिमान आहे. या भारत मातेचा खरोखर मला खूप अभिमान आहे. मैत्रिणींनो, या भारतीय संस्कृतीविषयी मी तुम्हाला ज्या माझ्या 2-4 गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला भावल्या तर लक्षात ठेवा आणि जर माझे काही विचार नाही पटले तर सोडून द्या. मैत्रिणींनो, शेवटी मला असं सांगावंसं वाटतं की भारतीय संस्कृती ही आपल्या पाठीमागे संस्काराचा एक भक्कम खांब आहे. भारतीय संस्कृती ही आपल्या पाठीमागे संस्काराचा एक भक्कम खांब आहे आणि हा खांब की ज्यामुळे आपल्या जीवनाला आधार आहे. या संस्काराच्या खांबामुळे आपल्या जीवनाला आधार आहे. मैत्रिणींनो, हा खांब तुम्ही ढासळू देऊ नका आणि हा खांब सतत ताठ उभा राहायला पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष द्या. तर आपली भारतीय संस्कृती ही आपण चांगल्या रीतीने जपू आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण करू. मैत्रिणींनो, परत एकदा मला सांगावेसे वाटते की मुलींना वाढवण्यात महिलांचा जास्त सहभाग आहे, हे तंतोतंत लक्षात ठेवावे. पुरुषांचं जरी असलं तरी महिलांनी त्यामध्ये लक्ष घालावे, हे मला परत तुम्हाला आज महिला दिनानिमित्त सांगावेसे वाटते. मैत्रिणींनो, आज हे कृष्ण मंदिराच्या या मंचावर मी उभी आहे आणि कृष्ण मंदिराप्रती माझी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मी एक छोटेसे भजन म्हणून माझ्या व्याख्यानाला विराम देणार आहे. तर मी श्लोक नाईक याला स्टेजवर बोलावते आणि एक छोटेसे भजन गाणार आहे आणि मग माझ्या व्याख्यानाची सांगता होईल. श्लोक नाईकने समोर स्टेजवर यावे. मैत्रिणींनो, तुम्हाला माहित आहे की जंगलामध्ये वाघ डरकाळ्या फोडतो. माहित आहे तुम्हाला? वाघ डरकाळ्या फोडल्या की सगळे शाबद प्राणी सगळे जिकडे तिकडे पळायला लागतात आणि जिकडे तिकडे सामसूम होते आणि फक्त त्या वाघाच्या डरकाळीचा आवाज मात्र जोरजोरात येत राहतो. त्याप्रमाणे आपण जर हरिनामाचा गजर केला, रामनामाचा गजर केला, हरिनामाचा गजर केला तर आपल्या शरीरातील षड्रिपू सगळे मोह, माया, मद, मत्सर हे सगळे पळून जातात आणि आपले मन हे भक्तीच्या वातावरणात रमून जाते आणि आपण आनंदाने त्या हरिनामाच्या गजरामध्ये रमून जातो. यासाठी मी या हरिनामाचा थोडासा गजर करणार आहे आणि मग माझ्या व्याख्यानाला विराम देणार आहे. श्रीकृष्णाच्या प्रांगणात आपण उभे आहोत.
आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, मी इकडे कुठेही गेले तरी भजनवाल्या पांडेबाई अशी माझी इथे ओळख आहे. कुठेही मी निघाले तर मला विचारतात, आज भजन आहे का? प्रत्येक महिला मला अशा विचारतात, आज भजन आहे का? तुम्ही मंदिरात चाललात का? आणि खरोखर आमच्या इथे दर एकादशीला भजन होते आणि आम्ही बरोबर 4:30 ते 5:30 नेहमी भजन करतो. मी कुठेही गावाला नसले, इथे असले तर कंपल्सरी आमचं 4:30 ते 5:30 हे भजन असतं. आज या व्याख्यानाच्या निमित्ताने माझ्या व्याख्यानाचा एक भाग म्हणून मी एक छोटेसे भजन म्हणणार आहे. सारे मा पा नी सा सा रे पा म रे सा. टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा. टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा. गोपाळ कृष्ण राधे कृष्ण मुखाने गोविंद म्हणा. मुखाने गोविंद म्हणा. मुखाने गोविंद म्हणा. मुखाने गोविंद म्हणा. गोविंद 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 गोविंद. हरे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा. सीताराम म्हणा घनश्याम म्हणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा. घनश्याम म्हणा. मेघश्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. राम म्हणा राजा राम म्हणा. सीताराम म्हणा. आत्माराम म्हणा. राम म्हणा राम म्हणा. सीताराम म्हणा. आत्माराम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा. श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा. श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. मैत्रिणींनो,
तर मी सर्वप्रथम मला या मंचावर सरांनी आमंत्रित केलं, आपल्याच नगरामध्ये माझा सत्कार केला आणि मला हे बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी सरांचे अतिशय आभारी आहे. आज हे मी चौथे पुष्प गुंफण्याचा मला संधी मिळाली, त्यामुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. आणि मैत्रिणींनो, मी जे बोलले यातले माझे काही विचार पटले असतील तर मनात ठेवा, पटले नसतील तर सोडून द्या. आणि एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. परत एकदा आपल्या काबरानगर येथील आपलं भूषण म्हणायला हरकत नाही अशा सुंदर कथाकार, संगीतकार आणि व्याख्यात्या. खरंच सुषमाताईंनी सांगितले की महिला ह्या मल्टीटास्किंग असतात आणि खरंच मल्टीटास्किंगचं उदाहरण आपल्याला इथं भेटलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कथा पण सांगितल्या, व्याख्यान केलं आणि शेवटी भजन कीर्तन सुद्धा केलं, आपल्यासमोर गीत गायलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एका महिलेमध्ये सुद्धा चांगले गुण असू शकतात, याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला समोर पाहायला मिळालेलं. आपण खरंच एकदम प्रसन्न झालो. कमी वेळामध्ये, अगदी योग्य वेळामध्ये त्यांनी त्यांचे विचार आपल्या समोर मांडलेले आहेत. त्यामुळे आपण यांचे शतशः आभारी आहोत. आपल्या कुटुंबातला व्यक्ती सुहासिनीताई पांडे, आणि त्यांनी सांगितले की महिलांनी सुद्धा प्रत्येक, अगदी ती शिक्षिका असेल, सेविका असेल का कलेक्टर असेल. माझी बहीण सुद्धा कलेक्टर नागपूरला होती, ती मागच्या महिन्यामध्ये बदली होऊन ती कलेक्टर होऊन पुन्हा अजून चंद्रपूरला गेली. ती सुद्धा कुटुंबामध्ये, ताई मी सांगतो की स्वतः अगदी स्वयंपाक करणे, तिच्या घरी पण भरपूर कामाला माणसं आहेत, परंतु स्वयंपाक करणे हा मूळ तिचा एक आवड आहे. आणि ती स्वयंपाक करण्यापासून, अगदी घर स्वच्छ ठेवण्यापासून, घर नीटनेटकं ठेवण्यापासून काम करत असते. हे पण एक सुंदर, आपण या सर्वांसमोर भारतीय संस्कृतीचं जे जोपासना करण्याचं जे आव्हान दिलंय या सगळ्यांना. आणि खरंच या ताईंना आणि या बंधूंना सुद्धा विनंती आहे की आपण या ताईंचे जे म्हणणे आपल्या समोर ठेवलेले आहेत ते आपण ऐकायचंय. या घरातील व्यवस्था व्यवस्थित राहावी, योग्य राहावी, हे काम पूर्णपणे महिलांचंच आहे असंही नाही, पुरुषांचं पाहिलं आहे. मी माझ्या मुलांना श्री श्री रविशंकर या क्लासला पाठवायला 2 दिवस झालं, तर त्या मुलांनी असं शिकलेलं आहे की घरात येऊन दिवा लावावा संध्याकाळी 7 वाजता. हे पण एक आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. 2 दिवस झालं मुलं 7 वाजता सायंकाळी घरात दिवा लावतात. तर मला पाहून आनंद झाला. ते सांगले त्या ह्याच्या रविशंकरच्या वर्गात शिकण्यात त्यांना मिळालं की मुलांनी आईला भाजी चिरण्यामध्ये मदत करावी. जर वडील घरात आले असेल तर त्यांना पाय धुण्यासाठी पाणी द्यावं. वडील जेवण्यासाठी बसत असतील तर वडिलांना पण जेवण वाढलं पाहिजे. आईला पण, आईच आपल्याला जेवण वाढावं असं नाही, आपण आईला पण जेवण वाढलं पाहिजे. ही संस्कार, ही संस्कृती ही केवळ आणि केवळ आपल्या भारतामध्येच पाहायला मिळते. आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्याचं जेवढं होईल तेवढं आपण शहरामध्ये जाऊ. माझ्या नायगावचा व्यक्ती नांदेडमध्ये येऊ इच्छितो, नांदेडचा व्यक्ती पुण्यात जाऊ इच्छितो, पुण्याचा व्यक्ती मुंबईला जाऊ इच्छितो, मुंबईचा व्यक्ती विदेशात जाऊ इच्छितो. परंतु जेवढं आपण शहरामध्ये जाऊ, जेवढं जास्तीत जास्त शिकून शहरात जाऊ, पाश्चात्य लोकांचं अनुकरण करण्याचा विचार आपल्यामध्ये येऊ शकतो. हे होऊ नये यासाठी त्यांना या कमी वयामध्येच आपण त्याला या बीजारोपण केलं पाहिजे, संस्काराचं रोपण